राधानगरी तालुक्यातील तिटवे इथं ग्रामदैवत चक्रेश्वर यात्रेनिमित्त भरवलेल्या कुस्ती मैदानात पारंपरिक तांबड्या मातीतील रांगड्या झुंजीमुळे कुस्ती शौकीनांची वाहवा मिळवली। सुमारे 50हून अधिक चटकदार कुस्त्या रंगल्या। पहिल्या क्रमांकाच्या लढतीनं विशेष रंगत आणली। प्रथम क्रमांकाच्या कुस्तीत शाहूपुरीचा सौरभ केकान यानं बानगेच्या अतुल डावरेवर गुणांच्या आधारे विजय मिळवला। राधानगरी तालुक्यातील तिटवे गावचं ग्रामदैवत चक्रेश्वर यात्रेनिमित्त कुस्ती मैदानाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कुस्ती मैदानात शाहूपुरीच्या सौरभ केकान यानं बानगेच्या अतुल डावरे याच्यावर गुणांनी विजय मिळवला। प्रथम क्रमांकाची कुस्ती सुमारे 20 मिनिटांनी खडाखडी झाल्यानं पंचांनी गुणावर लावली होती। दोन्ही पैलवानांनी सुरुवातीपासून आक्रमक पवित्रा घेत चटकदार कुस्ती केली। जवळपास 20 मिनिटं ही झुंज खडाखडीची झाली। दोघांनीही डावपेच दाखवत प्रेक्षकांची वाहवा मिळवली। मात्र निर्णय झाला नसल्यानं पंचांनी कुस्ती गुणांवर लावली आणि अधिक गुण मिळवलेल्या सौरभ केकान याला विजयी घोषित केलं। 2 नंबरच्या कुस्तीत गोरंबेचा विनायक वासकर यानं चाफोडीच्या प्रवीण पाटील याच्यावर प्रभावी डंकी डाव लावून दणदणीत विजय मिळवला, तर आशिवडेच्या कुलदीप पाटील यानं प्रतीक साळोखे याच्यावर एकलंगी डावावर विजय मिळवला। या मैदानात तन्वीर जमादार, प्रज्वल पाटील, आर्यन पाटील, सुरेश पालकर, सिद्धार्थ गिरी, सोहम पाटील, राज यादव, ओंकार कुंभार, ओम चौगुले यांनी चटकदार कुस्त्या केल्या। पंच म्हणून प्रकाश पवार, सज्जन पाटील, प्रकाश पाटील, महादेव किल्लेदार यांनी काम पाहिलं। यात्रेनिमित्त मैदानात परिसरातील तसंच बाहेरील नामांकित पैलवानांनी हजेरी लावली होती। यावेळी सरपंच बबन जाधव, रंगराज किल्लेदार, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अजित पवार, माजी सरपंच प्रकाश पवार, अशोक पाटील, अमोल पाटील, किरण नार्वेकर, मधुकर चौगले, समीर पाटील, अप्पासो आबदार, पांडुरंग गुरव, जालिंदर पाटील, शीतल पवार, ग्रामसेवक बी के कांबळे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते।